डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. संगमनेर तालुक्यातील वडगावपाण येथील लोटस इंग्लिश मीडियम स्कूल, CBSE स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी झाली आहे. या निमित्तानं विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, देशभक्ती आणि मूल्याधारित शिक्षणाची जाणीव निर्माण करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं गेलं. त्यानंतर महाराष्ट्र गीतानं कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी सुप्रसिद्ध व्याख्याते माया नवतर यांचं आध्यात्मिक मूल्य शिक्षण या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केलं गेलं. आपण विद्यार्थी आणि पालक यांचं समुपदेशन हा टॉपिक घेऊन आजची शिवजयंती साजरी करत आहोत. खरं तर दोनच वेळा आपल्याला शिवजयंती साजरी करण्याची संधी इतिहासाने दिली, परंतु हा दिवस असा आहे की आपण रोजच शिवजयंती आपल्या मनात साजरी केली पाहिजे. शिवरायांचा जो आदर्श आहे तो प्रत्येक मराठ्याला, महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला जगण्याची दिशा देणार आहे. दिशादर्शक जीवनगाथा शिवाजी महाराजांची आहे आणि त्यामुळे इतक्या वर्षानंतर सुद्धा प्रत्येक मनामनात शिवाजी राजा राज्य करत आहे. तुम्हा सर्वांना माहिती आहे की शिवाजी महाराज जे घडले त्यांच्या मागे त्यांची आई होती, आई जिजाऊ, आणि त्यांचे गुरु होते दादोजी कोंडदेव. त्याचप्रमाणे समर्थ रामदास स्वामी. आताच्या जे बिझनेस कोर्सेस असतात किंवा जे काही नवीन व्याख्यानं किंवा जे काही नवीन सेल्फ डेव्हलपमेंटचे कोर्सेस आहेत, या प्रत्येक कोर्समध्ये असं सांगा की तुम्ही तुमचा मेंटॉर निवडा, तुमचा गुरु निवडा, तुमचा समुपदेशक निवडा. आणि ही संकल्पना शिवाजी राजांनी त्या काळामध्ये अनुभवली. त्यांना त्यावेळी समुपदेशक होते, त्यावेळी ते मेंटॉर होते आणि गुरु होते. आणि शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील ही सर्वात शिकवण आपण त्यांच्या जयंतीच्या दिवशी का बरं अंगात आणू नये किंवा हीच संकल्पना घेऊन आपण शिवजयंती का साजरी करू नये, हा विचार मनात घेऊन आपण दरवर्षी या प्रकारे शिवजयंती साजरी करतो. आपल्या पुढे आज असलेले समुपदेशक आहेत माया मॅडम. या वडगाव पांच्याच माहेरवाशी आहे. त्यांचं माहेर वडगावांचं आणि सासर औरंगाबादचं. आपल्या मातीतील ही कन्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या खर्चाने फक्त या सर्व मुलामुलींकरता, पालकांकरता समुपदेशनाचं कार्य करत आहे. आणि आज त्यांचे अनेक व्याख्यानं या दृष्टीने झालेली आहेत. आपल्या सर्वांचं अहोभाग्य आहे की आज ते आपल्याला इथे उपलब्ध झालेले आहेत. मी आमच्या KMS निबुद्ध मेमोरियल फाउंडेशन, लोटस इंग्लिश मीडियम अँड ज्युनियर कॉलेजच्या सर्व स्टाफ आणि सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं त्यांचं मनापासून स्वागत करते, मनापासून स्वागत करते. टाळ्या वाजवून स्वागत करूयात आपण. The Maya madam is going to speak about some value education principles, some very important guidelines for the students and also guides. As Dr. Nimas told us now, how important is value education to the students. Not only value education, but she is going to motivate. She is going to speak about something that will inspire you all students. It will motivate you students. Value education is very essential for this generation. Why? Because I just discussing with the madam, I told, nowadays there are so many distractions and attractions to this young generation. Mobile, media, TV, and so many other things. Those are spoiling so many young lives. And so, this is a very important thing that we should arrange
such type of lectures for your students, not only once in a year, but so many times in a year and repeatedly again and again, so that you will be on the right track. You will not get distracted by simple minor things. So students, I hope you will listen carefully. Not only listen, but try to appreciate and try to imply in your own life. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर शांताराम निघुते, डॉक्टर निलिमा निघुते, प्राचार्य आशालता शेट्टी तसेच CEO वैशाली निघुते यांची प्रमुख उपस्थिती होती. शाळेच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा तसेच पालकांचा सत्कार केला गेला. यावेळी व्याख्याते माया नवतर यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना संबोधित करताना आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक यश पुरेसं नसून त्यासोबत चांगले संस्कार, नैतिकता आणि आध्यात्मिक मूल्यही तितकीच महत्त्वाची असल्याचं सांगितलंय. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन प्रामाणिकपणा, शौर्य, शिस्त आणि समाजसेवेची भावना जोपासावी असं आवाहन त्यांनी केलंय. तर पालकांनीही मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी मूल्याधारित शिक्षणावर भर देणं गरजेचं असल्याचं त्यांनी नमूद केलंय. प्रत्येक मुलांची बौद्धिक बुद्धिमत्ता कशी वाढेल याकडे सर्वांचं लक्ष असतं. भावनिक आणि आध्यात्मिक बुद्धिमत्तेकडे दुर्लक्ष केलं जातं. म्हणून आज प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये इम्बॅलन्स आणि असमतोल आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे मूल्य शिक्षण म्हणजे काय? मूल्य शिक्षण हा एक शिक्षणाचाच भाग आहे. या शिक्षणाने व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास केला जातो. व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडले जातात. जसे ध्येयाला पैलू पाडल्यानंतर ध्येयाची प्रगती वाढते, ध्येयाची किंमत वाढते. तसंच व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडल्यानंतर व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची व्हॅल्यू वाढते. व्हॅल्यू या शब्दाचा अर्थ होतो किंमत. बऱ्याच वेळेस आपल्याला आपल्या मित्र मैत्रिणी आपल्या बहिणीला गिफ्ट देतात. मग ती 50 रुपये जरी असते तरी आपल्यासाठी मूल्यवान असते, व्हॅल्यूबल असते. आपण ती जपून ठेवतो कारण त्यामध्ये भावना असतात, आठवणी असतात. आज तुमचं सोनं जरी आपल्याकडे असतं तरी ते आपण सुरक्षित ठेवतो. ज्या वेळेस आठवणी त्याच्यात जाऊन बघतो ती वस्तू जागेवर आहे की नाही. मग या वस्तूंना आपण आपल्या जीवनामध्ये एवढं महत्त्व देतो. मग ती काही तत्व आहे, मूल्य आहे, नैतिकता आहे, चारित्र्य आहे, त्याला जर आज आपल्या जीवनात आपण महत्त्व दिलं तर मला वाटतं आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, आनंद, समाधान, पवित्रता आयुष्यात राहणार नाही. परंतु आज आपण बघतो मूल्यांचंच मूल्य केलं जात नाही, व्हॅल्यूलाच व्हॅल्यू दिली जात नाही. म्हणून आज समाजामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार, भ्रष्टाचार आणि पापाचार वाढत चाललेला आहे. इथं म्हणे मानवाच्या तशा मूलभूत 3 गरजा आहेत. कोणत्या आहेत? मानवाच्या मूलभूत 3 गरजा कोणत्या आहेत? अन्न, वस्त्र आणि निवारा. आज 4थी मूलभूत गरज निर्माण झालेली तर मूल्यांची. कारण आज आपण बघतो विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा प्रभाव आपल्या जीवनावर खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. कोणतंही विज्ञान किंवा तंत्रज्ञान मनुष्याला सत्सरी विवेक बुद्धी शिकवणार नाही. वापरणारी व्यक्ती जर विवेकवान असेल तर त्याचा वापर ती सकारात्मक करत आणि वापरणारी व्यक्ती जर विध्वंसक असेल तर त्याचा वापर ती नकारात्मक करत. तंत्रज्ञानाचं उदाहरण द्यायचं ठरलं तर आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये आपला स्मार्ट मोबाईल फोन. ती बऱ्याच वेळेस पालकांना विचारते तुम्ही तुमच्या मुलांचे मोबाईल बघता का? त्यावेळेस पालकांच्या चेहऱ्यावर भय असतो. नाही, आम्ही मुलांच्या मोबाईल हात लावत नाही, त्यांना आवडत नाही, त्यांना राग येतो. मग एका छताखाली आपण राहणार आहे. आपल्यामध्ये जर गोपनीयता असेल तर आपण मनाने विचारणे कधी होणार? पैसा येईल आणि जाईल, सुखाची मात्र वाढणार नाही. आज आपण मोबाईलवर ह्या देशातून त्या देशात एका सेकंदात आपण कॉल करून बोलतो, व्हिडिओ कॉल करून आपण समोरासमोर बोलतो, बघतो, बोलतो. परंतु आज कुटुंबामध्ये पती पत्नी, आई वडील, मुलं आठवड्याच्या आठवडे एकमेकांशी संवाद साधत नाही. ही जर दुर्दैवी परिस्थिती जर आपल्याला बदलायची असेल तर आपल्यामध्ये विश्वासाचा, प्रामाणिकपणाचा अधिष्ठान आपल्याकडे रुजवावे लागते. आपल्याकडे आत्मसात करावे लागेल. त्यासाठी मूल्यांची गरज आज आपल्याला निर्माण झालेली आहे. आज आपण 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस साजरे करतो का? तर त्या दिवशी आपला देश परकीयांच्या गुलामीतून मुक्त झाला. आपला देश स्वातंत्र्य झाला. पण खरंच व्यक्ती स्वातंत्र्य झाली का? व्यक्ती स्वातंत्र्य तेव्हाच म्हणता येईल ज्यावेळेस व्यक्ती व्यसनांपासून मुक्त होईल आणि या कर्मेंद्रियांवर व्यक्तीचा कंट्रोल येईल. त्या दिवशी खऱ्या अर्थाने व्यक्ती स्वातंत्र्य झाली असं म्हणता येईल. तुम्ही नक्कीच भविष्यामध्ये खूप मोठे होणार आहात. तुम्हाला मान, सन्मान, पद, प्रतिष्ठा सर्व काही मिळणार आहे. परंतु ते मिळाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काही तत्व, मूल्य, नैतिकता असावी लागते की ज्यामुळे आपल्या जीवनाला सुख, शांती, आनंद, समाधान
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, भारत मातेचे शूरवीर पुत्र भगतसिंग, राजगुरू, सुखदेव अशा अनेक पुरुषांना, संतांना, महंतांना आणि क्रांतिकारकांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन करून मी माझ्या शब्दांना सुरुवात करते. त्याआधी आज या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करणारे आपल्या शाळेचे सन्माननीय डॉक्टर त्रिभुते मॅडम, डॉक्टर त्रिभुते सर, तसेच सन्माननीय प्रिन्सिपल शिल्पी मॅडम यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते, कारण आज त्यांनी मला तुमच्याशी बोलण्याची सुसंधी उपलब्ध करून दिली. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी येथे मराठा कुटुंबात झाला. शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई असे होते. जिजाबाई धार्मिक स्वभावाच्या असूनही गुण स्वभाव आणि व्यवहारात वीर स्त्री होत्या. या कारणास्तव जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना रामायण, महाभारत आणि इतर शूर आज्ञांच्या कथा ऐकून आणि शिकवून शिवाजी महाराजांचे संगोपन केले. लहानपणी शिवाजी महाराज आपल्या वयाच्या मुलांना गोळा करून त्यांचे नेता बनून किल्ला लढवण्याचा खेळ खेळायचे. दादाजी कोंडदेव यांच्या अधिपत्याखाली शिवाजी महाराज सर्व प्रकारच्या युद्धशास्त्रात पारंगत झाले. या काळात संत रामदेव यांच्या संपर्कात येऊन शिवाजी महाराज पूर्णपणे कर्तव्यदक्ष आणि कष्टाळू योद्धा बनले. अशा या शिवाजी महाराजांनी अनेक गडकिल्ले जिंकले आणि मराठ्यांना मुघलांपासून आजाद केले. अशा या शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलाव कंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्री 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 श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल अभिमान आणि संस्कार मूल्यांची जाणीव निर्माण झाली. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.